जवळपास 4 झाले, ह्याच्या अगोदर 2 दिवसापूर्वी पण झालेत. सूचना म्हणजे हेच आहे, आमचं लक्ष आहे तुमच्या संपूर्ण कामावरती. तर हा एक मेसेज जाणं प्रशासनाला फार गरजेचा असतो. आत्ता आज तागायत जेवढे नाले माझे पाहणी झाले, काम सुरू आहे. त्या ठिकाणी किती डंपर आहेत, तुमच्या BOQमध्ये किती आहेत, उतरवले किती आहेत, गाळ काढला किती आहे, सुकवला किती आहे, गेला किती आहे मेट्रिक टन. आता सोमया नालाकडे मी उभे आहे, तर या ठिकाणी 2688 टोटल मेट्रिक टन गाळ आहे. 5%च काम झालं आहे, कारण त्यांनी सांगताना सांगितलं ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम सुरू केलं आता दुसरं आलेलं आहे, त्याच्याकडनं काम होत नव्हतं. तर अशी पण एक बाजू आहे जिथे कॉन्ट्रॅक्टर सुरुवात करतात, नंतर पाय मागे घेतात. पण ठीक आहे, आम्ही हा काम करूनच घेणार आहे. सोमया नालेचं जवळपास 5%च 5.40% कामच झालेलं आहे. जवळपास अजून भरपूर म्हणजे 2150 मेट्रिक टन गाळ त्यांचा काढायचा बाकी आहे. तर ह्याच्यावरती पूर्ण आमचं मॉनिटरिंग चालू आहे. स्थानिक नगरसेवक ह्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत. आणि त्याचबरोबर आता मी यांना सांगितलं की आयटममध्ये कॅमेरा पण आहे. तो CCTV कॅमेरा मला बऱ्या ठिकाणी दिसला नाही. काही ठिकाणी त्यांना पॉसिबल नाही झालं, ते म्हणाले नाही पॉसिबल होऊ शकत, पण काही ठिकाणी होतात. त्यांनी सांगितलं आम्ही लावून ठेवणार. मी सूचना अशी दिली की त्याचं एक मॉनिटरिंग जसं डिझास्टरला आहे, पण एक स्थानिक नगरसेवकांच्या मोबाईलमध्ये पण द्या. ती पॉसिबल आहे ते, म्हणजे जेणेकरून तेही बसल्या बसल्या बघतील की गाळ किती काढला गेला. तर वारंवार आम्ही सांगितलं आहे की काम करत असताना लोकप्रतिनिधींना आपल्या बरोबर घेऊन त्या पद्धतीने कामं ट्रान्सपरन्सी झाली पाहिजे. प्रत्येकाची मला वाटतं स्थापत्य समिती, शहर आणि उपनगर अध्यक्षांची पण व्हिजिट झाली, माझीही झाली, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पण चालू आहे. त्यामुळे कामामध्ये पारदर्शीपणा हा सगळ्यांना दिसणार आहे येणाऱ्या काळात. आपण जर बघितलं तर यामध्ये भाजपचे नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सगळेच नगरसेवक असतील, एक कंप्लेंट करताना पाहायला मिळणार डेब्रिज टाकलं जाते नाल्यांमध्ये आणि वजन वाढवण्याचं एक प्रकरण देखील समोर आलेलं आपण आपल्या नगरसेविका सईदा ताई त्यांनी देखील हा प्रश्न मांडलेला पाहायला मिळाला होता. मी हे ऐकलं आहे. मी सईदा ताईला दीदीला बोलणार आहे, तो व्हिडिओ मलाही पाठवा. होऊ शकतं असं, आपण डिनाय नाही करू शकत. काही ठिकाणी डेब्रिज टाकून त्याच्यानंतर वजन करून आपल्या बिलामध्ये कशी वाढ होणार पैशाची, अशा पद्धतीचा एक वेगळा प्रयोग कॉन्ट्रॅक्टरच्या लॉबीमधून करताना दिसतो. तर या ठिकाणी जर कुठे आढळून आलं तर त्याला लगेच ब्लॅकलिस्ट करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. पण मला कुठे झालं आहे त्याची माहिती मी सईदा दीदीकडनं घेणार आहे. पण आतापर्यंत मिठी नदीपासून सगळेच झाले माझे नाले पाहणी, त्याच्यामध्ये तर तुर्तास असं दिसत नाही आहे. काही विरोधी पक्ष नेते जे आहेत, गटनेते अशरफ आझमी, ते असं म्हणत आहेत काल की LBS रोड वगैरे जो एरिया आहे तिथे नालेसफाई झालीच नाही आहे. जिथे पाहणी करायला जातात तेवढ्यापुरतीच हे लोक उतरवतात आणि त्याच्यानंतर ते परत काढून घेतात, अशा पद्धतीचा आरोप देखील ते करतात. आता त्यांचं काम विरोधात बसून आरोप करण्याचंच आहे. मी वारंवार बोलते की आरोप करण्यापेक्षा तुम्ही या आणि व्हिजिट करा ना. अशरफजींचे व्हिजिट झाले आहेत का, त्यांच्याकडनं माहिती विचारून घ्या. मी हा प्रश्न विचारला आहे म्हणून त्यांना सांगा. ते गटनेते आहेत, ते पूर्ण मुंबईच्या नाल्याची पूर्ण पाहणी करू शकतात, तर त्यांनी नाल्याची पाहणी करावी. आम्ही जातो त्या ठिकाणी नालेसफाई होते आणि त्याच्यानंतर आमच्या व्हिजिट पण असणार. त्याचबरोबर नगरसेवक पण ह्या ठिकाणी उभे आहेत, त्यांचीही पाहणी चालू आहे. बघा, एक लक्षात घ्या, मुंबईकरांना येणाऱ्या पावसामध्ये सगळ्यांना तोंड द्यायचं आहे. सगळ्यांनाच आपापल्या विभागामध्ये अलर्ट आहे, सतर्क आहे. तर त्यामुळे असा काही विषय नाही आहे. सगळेजण अलर्ट मोडमध्ये आहे. विरोधी पक्षांचं काम आहे, ते करत राहणार, आम्ही आमचं काम करत राहणार. अभी सुबह से उषा नाला है, बाद में उधर का बॉर्डर नाला है, अभी सोमया नाला है, इसके बाद में एल वार्ड में भी जा रही हूँ. तो इस सब नाले की बिफोर मानसून ये नाले सफाई होनी बहुत ज़रूरी है. 80% काम होना चाहिए, अपेक्षित है. अभी यहाँ पे मैं आई हूँ तो यहाँ पे 5% ही काम हुआ है, लेकिन इन्होंने बोला अधिकारी लोग ने कि मई एंडिंग तक हम लोग 80% काम कंप्लीट करके देंगे और उनको करना भी पड़ेगा. तो ये जो ट्रांसपेरेंसी है काम की, ये पूरे हम हमारे माध्यम से कर रहे हैं. एज अ मेयर मैं यहाँ पे खड़ी हूँ, यहाँ के लोक प्रतिनिधि खड़े हैं, प्रभाग समिति के अध्यक्ष यहाँ पे खड़े हैं, प्रशासन भी काम कर रहा है, अधिकारी वर्ग भी आज काम कर रहे हैं. तो काम तो दिखाई दे रहा है, लेकिन ये काम जो है ये 80% होना चाहिए मई एंडिंग तक, और उसके बाद में मानसून में 10%, आफ्टर मानसून 10%. तो ये काम ज़रूरी है और इसके ऊपर हमारा पूरा मॉनिटरिंग रहेगा. नाले साफ सफाई पूरी क्लियर हम करके ही रहेंगे. डिजास्टर के लिए एक पूरा कंट्रोल बनाया जा रहा है कि मुंबई में कंट्रोल करेगी डिजास्टर को, और भी
महानगर पालिका है उनको लेके साथ में, उसके बारे में जानें। डिज़ास्टर को कंट्रोल करने के लिए तो होना ही चाहिए। अभी जहाँ पे भी डिज़ास्टर का कुछ भी होता है वहाँ पे पहुँचना बहुत ज़रूरी है। मुंबई महानगर पालिका में डिज़ास्टर कंट्रोल रूम भी है। इसका जो एक लिंक है, जब भी मैंने अभी कहा सीसीटीवी कैमरा जो आइटम में है, लेकिन यहाँ पे नहीं दिखाई दे रहा है। लेकिन मुझे ऐसा कहा गया यहाँ पे हमको पॉसिबल नहीं है सीसीटीवी कैमरा। हम लोग 30 सेकंड का वीडियो डिज़ास्टर कंट्रोल को हम लोग भेज रहे हैं, लेकिन अभी इनको इधर के जो ऑफिसर है उन्होंने बोला है कि हम लगा के देंगे। मैंने ऐसी सूचना दी है कि उसका एक लिंक स्थानिक नगर सेवक के मोबाइल में भी दे दो। ये अलग एक होना चाहिए ताकि उनको भी पता चले। तो ये भविष्य में मानसून में डिज़ास्टर की जैसी परिस्थिति नहीं आनी चाहिए, उसके लिए ये पूरा हम काम कर रहे हैं यहाँ पे। मुंबई में कई जगह काम चल रहा है और 6-7 मेट्रो लाइन का काम चल रहा है, और कितना लोड है मुंबई पे? देखो 2014 में जब से भारतीय जनता पार्टी की सरकार आई है तब से आप देख रहे हैं मुंबई का पूरा इंफ्रास्ट्रक्चर चेंज हो रहा है। मेट्रो की कनेक्टिविटी हो रही है, एमएमआरडी के काम हो रहे हैं, पीडब्ल्यू के हो रहे हैं, मुंबई महानगर पालिका उनके रोड के काम चालू है। 700 किलोमीटर मुंबई का पूरा सीसी रोड चालू है। हम मेजर रोड भी ले रहे हैं, अंदर के भी इंटरनल रोड ले रहे हैं। तो इसके लिए काम तो होगा। थोड़ा मुंबई करके लोगों के लिए सब एम्यूनिटीज सब चीज़ें मिलने के लिए ये पूरा काम हो रहा है। तो ये काम अभी ये चालू साल में ये प्रोसेस में हो रहा है, तो उसका थोड़ा तकलीफ हो रहा है। लेकिन मुझे लगता है आने वाले 5-6 साल के बाद में मुंबई एक अलग सुंदर सिटी दिखने वाली है। नई सिटियों से जैसे दुबई, बाकी सिटीज हैं उनसे कंपेयर। मुंबई में अपने आप में एक सुंदर खासियत है, वो खुद ही खूबसूरत है। उसको हम लोग और खूबसूरत करने का काम कर रहे हैं। काही कॉन्ट्रॅक्टर मिळत नसल्यामुळे ऑलरेडीच कामाला या ठिकाणी उशीर झाला, पण या ठिकाणी आपणच बोलत की कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी हे पळून जात आहेत आणि पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्टर दुसरे येत आहेत, त्यामुळे काम कुठे उशिरा होत काम कुठेच थांबलेलं नाही आहे. जरी कॉन्ट्रॅक्टर गेला काय आणि आला काय, काम इथे कंटिन्यू चालू आहे. तुम्ही आत्ता पण बघताय काम चालू आहे. तर त्यामुळे काय झालं, नालेसफाईच्या मी जेव्हा रिव्ह्यू मीटिंग घेतलेली, बऱ्यापैकी कॉन्ट्रॅक्टर लॉबीने त्याच्यामध्ये भाग घेतला नव्हता. मग आपण त्यांचे निकष कमी केले आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरना काम देऊन हे नालेसफाईचं आपल्याला प्रायोरिटी बेसवर करणं फार गरजेचं आहे. मुंबई पाऊस तोंडावर आहे आणि त्याच्या अगोदर हे सगळे नालेसफाई झालीच पाहिजे. पण तुम्ही या बघताय का, ह्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेनेचं सरकार आल्यानंतर आज जी परिस्थिती पूर्ण मुंबईकरांना बघायला मिळते, सगळे लोकप्रतिनिधी, महापौर, प्रशासन सगळेच रोडवर उभे आहेत. कामाची पाहणी करतोय आम्ही, तिकडेही काम करतोय, रोडवर पण काम करतोय. हा जो देखावा आहे हा आधी दिसत नव्हता. नालेसफाईला एवढी प्रायोरिटी आधी दिली जात नव्हती, पण गेल्या 7-8 वर्षापासून जी नालेसफाईला आपण प्रायोरिटी देऊन प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून कढून घेतोय, हा अंकुश आज प्रशासनावरती आहे. ही फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच मुंबईच्या सगळ्या ठिकाणी नालेसफाईचं काम जोरदार चालू आहे. या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई केली जाणार का, जे पळून जात आहेत, ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला जातोय? नाही, त्यांना ब्लॅकलिस्टच करणार. जे मुंबईच्या महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये कामात सहभाग घेतात आणि त्यानंतर ते असमर्थ असतात, मग त्याच्यानंतर त्यांना काम दिलं जाणारच नाही. काही एक आपण तारीख दिलेली असते नालेसफाई पूर्ण करण्याची, तर तोपर्यंत हे नालेसफाई पूर्ण 31 मे ही तारीख असते. आपण जून महिना हा गृहीत धरतो पावसासाठी, तर त्यामुळे आपण 31 मे हा आपला शेवटचा असतो. 80% 31 मे पर्यंत सगळ्या नाल्यांची साफसफाई झाली पाहिजे. होईल का असं वाटतं? आणि पाऊस 100% ती आम्ही करूनच घेतोय. पाऊस आम्ही गृहीतच धरतो जूनमध्ये येणार. मग तो जूनमध्ये लवकर येऊ दे किंवा उशीर राहू दे, पण आम्ही जूनमध्ये गृहीतच धरतो. म्हणून आम्ही 31 मे ही लास्ट पकडतो 80%. मागच्या वेळी पाऊस काही मे मध्ये झालेला पाहायला मिळाला होता आणि त्या अवकाळी पावसातच मुंबईची आता हा निसर्ग आहे, त्याच्यावर आपण काय कंट्रोल करणार. अशा वेळी जेव्हा पाऊस पडतो, अवकाळी पाऊस असू दे, आपण आपली नालेसफाईचा जो 80% गाळ काढण्याचं काम आहे ते मे 31 आपण शेवट लास्ट तारीख पकडतो. जो गाळ काढण्यात येणार आहे तो लवकरात लवकर काढला म्हणजे उचलला देखील जाणार 100% हा जो गाळ आता तुम्ही इथे ह्या साईडला बघितला, जो काढून सुकवलाच गेलाय, तो आता संपूर्ण उचलला जाणार. किती मेट्रिक टन गाळ उचलला जाणार त्याचं मॉनिटरिंग आता आपण इकडे बघतोय. या ठिकाणी 2688 मेट्रिक टन एकूण गाळ आहे, तर आतापर्यंत 121च उचललं गेलं, म्हणजे 5%च काम झालंय. म्हणजे अशा पद्धतीने आपण पूर्ण एव्हरी डेचं मॉनिटरिंग घेतोय. येस, थँक्यू.